करेंगे। दूसरा राजा अध्याय 8 त्याचे 1 ते 6, 1 से लेकर 6 तक। सेकंड किंग दूसरा राजा चैप्टर 8 अध्याय 8 वर्स 1 to 6, 1 से लेकर 6 तक। दूसरा राजा अध्याय 8 त्याचे 1 ते 6, उसका 1 से लेकर 6 तक। सेकंड किंग चैप्टर 8 वर्स 1 to 8। दूसरा राजा अध्याय 8 1 से लेकर 6 तक। जिस स्त्री के बेटे को एलीशा ने जिलाया था, उसने उससे कहा था कि अपने घराने समेत यहाँ से जाकर जहाँ कहीं तू रह सके वहाँ रहे, क्योंकि यहोवा की इच्छा है कि अकाल पड़े और वो उस देश में 7 वर्ष तक बना रहेगा। परमेश्वर के दूत ने इस वचन के अनुसार वह स्त्री अपने घराने समेत फिलिस्तियों के देश में जाकर 7 वर्ष रही। 7 वर्ष बीतने पर वो फिलिस्तियों के देश से लौट आई और अपने घर और भूमि के लिए दुहाई देने के लिए राजा के पास गई। राजा उस समय परमेश्वर के भक्त के सेवक गेहजी से बातें कर रहा था और उसने कहा, जो बड़े बड़े काम एलीशा ने किए हैं उनका मुझसे वर्णन कर। जब वो राजा से यह वर्णन कर ही रहा था कि एलीशा ने एक मुर्दे को जिलाया, तब वो जिस स्त्री के बेटे को जिलाया था वही आकर अपने घर और भूमि के लिए दुहाई देने लगे। तब गेहजी ने कहा, हे मेरे प्रभु, हे राजा, यह वही स्त्री है और यही उसका बेटा है जिसने एलीशा ने जिलाया था। जब राजा ने स्त्री से पूछा तब उसने उससे सब कह दिया। तब राजा ने एक हाकिम को यह कहकर उसके साथ कर दिया कि जो कुछ इसका था, वरन इससे जब से इसने देश को छोड़ दिया तब से इसके खेत की जितनी आमदनी अब तक हुई सब इसे फेर दे। ज्या स्त्रीच्या मुलास अलीशाने जिवंत केले होते त्या स्त्रीला अलीशा म्हणाला, तुझ्या कुटुंबियास घेऊन तू दुसऱ्या देशात निघून जा, कारण देव इस्रायलवर मोठा दुष्काळ पाठवणार आहे व तो 7 वर्षे टिकणार आहे। त्याप्रमाणे ती स्त्री आपल्या कुटुंबियांना घेऊन पॅलेस्टाईनच्या देशात जाऊन 7 वर्षे राहिली। दुष्काळ संपल्यावर ती इस्रायल देशात परत आली व आपले घर व जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला भेटावयास गेली। ती आत आली त्यावेळी राजा अलीशाचा सेवक गेहजी याला म्हणत होता, अलीशाने केलेल्या महत्कृत्यांच्या काही गोष्टी तुम्हाला सांग। अलीशाने एका मृत लहान मुलाला कसे जिवंत केले त्या घटनेचे गेहजी वर्णन करून सांगत असतानाच खुद्द त्या मुलाची आई आत आली। गेहजी आश्चर्याने म्हणाला, अहो महाराज, हीच ती स्त्री आणि अलीशाने ज्या मुलाला जिवंत केले तोच हा तिचा पुत्र। राजाने तिला विचारले, ही गोष्ट खरी आहे काय? तेव्हा तिने होकारार्थी उत्तर दिले। मग राजाने आपल्या एका अधिकाऱ्याला सांगितले, पूर्वी तिचे जे काही होते ते सर्व तिला परत मिळेल अशी व्यवस्था करा, शिवाय तिच्या गैरहजेरी जे काही पिकाचे उत्पन्न मिळाले असेल त्याची किंमतही तिला भरून द्या। आपण डोळे बंद करून प्रार्थना करू। तारणारे डोळ पवित्र सेनाधीश पिता, मी वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोलणारा आमचा जिवंत देव आहे। त्यामुळे पवित्र पिता, जसे ही वचन तू आज दिलेलं आहे प्रभू, गेल्या काही दिवसापासून आम्ही प्रभू तुझ्याद्वारे एलीशा दासाचे प्रभू, जे तुझा दास निवडलेल्या दासाच्याद्वारे होणारे चिन्ह चमत्कार आणि त्याच्याद्वारे तू आम्हाला काहीतरी शिकवतोस, त्याच्याद्वारे प्रभू आम्ही शिकत आहे। त्यामुळे आजही प्रभू जे तू बोलत आहे आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर। आमचे कान उघड, आम्ही लक्षपूर्वक तुझं वचन ऐकू दे आणि जे ऐकतो तसंच पालन करण्यासाठी मदत कर, प्रभू येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आज आपण एलीशाचा अजून एक चमत्कार पाहत आहोत और आज हम एलीशा का और एक चमत्कार देख रहे हैं। एलीशा प्रभु ने खूप सारे उत्तम दान दिए और एलीशा को परमेश्वर बहुत सारे उत्तम दान दिए। एलीशा एक प्रभूचा दास आहे। एलीशा एक परमेश्वर का दास आहे। एलीशाच्या नावाचा अर्थ आहे देव तारण करतो। एलीशा इस नाम का अर्थ है परमेश्वर उद्धार करता है। आणि देवाने एलियाला जो निवडलेलं और परमेश्वर ने जो एलिया को चुना था, एलियाला जेव्हा देवाने स्वर्गारोहण स्वर्गात घ्यायच्या अगोदर और एलिया को परमेश्वर स्वर्ग में उठाने से पहले त्याच्यावर एक मोठी कामगिरी केली और उसके ऊपर एक बड़ी जिम्मेदारी त्याच्या ठिकाणी एलीशाला तयार करणे और उसके स्थान पर एलीशा को तयार करने। जसं एलीशाला निवडलं और जैसे एलीशा को चुना गया, एलीशा तुरंत त्याच्या स्वामीचं स्थान नाही घेऊ शकत और एलीशा तुरंत उसके स्वामी का स्थान नहीं ले पाया। बाइबल आपल्याला सांगतो की तो त्याच्या स्वामीचा हात धुवायचा और बाइबल हमें बताती है कि वो अपने स्वामी का हाथ धोता था। त्याच्या स्वामीची सगळी कामं करायची, उसके स्वामी का हर एक काम वो करता था। कपडे पासून भांडी, त्याचं देखरेख, सगळं सामान, सगळं इवन एलिया जे काही बोलायचा ते सर्व तो ऐकायचा और बर्तन से लेकर कपड़े तक और एलिया जो कुछ उसको बोला था वो सब काम एलीशा करता है। एलीशाने जेव्हा निर्णय घेतला की मी आता जसं मला प्रभूने कॉलिंग केले देवाच्या मागे चालण्यासाठी और जैसे एलीशा ने निर्णय लिया कि परमेश्वर ने मुझे उस सेवा के लिए कॉलिंग किया है, बुलाया है, मला सेवेसाठी बोलवले और मुझे सेवा के लिए बुलाया है, तो त्याने निर्णय घेतला
की आता मी मागे नाही जाणार, माझ्या लोकांमध्ये मी पुन्हा जाणार नाही, ज्या देवाने मला निवडले त्याची सेवा मी चांगली करणार. तो उसने निर्णय लिया कि अभी मैं फिर से मेरे लोगों के बीच में नहीं जाऊंगा. जिस काम के लिए मुझे परमेश्वर ने बुलाया मैं उसके पीछे चलूंगा. आणि त्याने निर्णय म्हणून त्याला कोणती अशी गोष्ट पुन्हा मागे घेऊ नये म्हणून त्या सर्व गोष्टी त्याने काय केल्या, सोडल्या आणि जे बैल होती त्याची मेजवानी करून सर्व लोकांमध्ये ती वाढली. और उसको फिर से कोई पीछे खींच नहीं ले, इसलिए उसके पास जो कुछ था उसने सारे लोगों में बांट दिया, मतलब मेजबानी रखी उन सबको दे दिया. त्याचा निर्णय ठाम होता की आता मी देवाचा होणार, देवाच्याच मागे जाणार. और उसका निर्णय ठाम था कि अभी मैं परमेश्वर का होऊंगा और परमेश्वर के पीछे चलूंगा. त्याच्याद्वारे देव आपल्याला हे शिकवतो. और उसके द्वारा परमेश्वर हमें भी सिखाता है. एक बार हात हलपे रख लिया तो पीछे मत मुड़ो. आणि एकदा नांगरावरती हात ठेवला तर मागे वळून पाहू नका. आगे देखे अपना जो काम है वो करते चलो. आणि पुढे बघून तुमचं जे काम आहे ते तुम्ही करत ऐसा राहा. कुछ मत रखो जिससे आपको प्रभु से दूर करे या प्रभु से आपको दूर हो जाए या प्रभु से लंबे हो जाए या प्रभु से एकदम उसके राज्य से निकल गए. ऐसा कुछ भी पीछे होने मत दो. आणि असं काही तुमच्या मागे तुम्ही ठेवू नका की ज्याच्यामुळे तुम्हाला देवापासून लांब व्हावं लागतं, देवापासून दूर व्हावं लागतं किंवा त्याच्या राज्यातून बाहेर जावं हे लागतं. छान आपण ईश्वरच्या द्वारे शिकू शकतो. आणि याची बाजू एलिशाने द्वारा शिकवली. त्याने जो निर्णय घेतला समर्पण जे त्याचं होतं ते खूप चांगलं होतं. और उसने जो निर्णय लिया उसका समर्पण बहुत अच्छा था हा निर्णयाचा होता. और ठाम निर्णय का था वो. आणि आता त्याच्याद्वारे आपण पाहतो की देवाने जेव्हा त्याला निवडलं और उसके द्वारा हम देखते कि जो परमेश्वर ने उसको चुना तर त्याच्यामध्ये किती छान छान कामं झाली. और उसके द्वारा कितने अच्छे अच्छे काम हुए. त्याला तसंच नाही ते काम मिळाले. और उसको ऐसे वो दान नहीं मिला. तो देवाबरोबर बसायचा, वो परमेश्वर के साथ बैठता था आणि स्वतः बसायचा, दुसऱ्यांनाही तो तयार करायचा. और खुद भी बैठता था और दूसरों को भी वो तैयार करता था. देवाबरोबर जेवढं बसाल और परमेश्वर के साथ जितना बैठो तेवढं पुढं काय होणार आहे ह्या गोष्टी माहिती पडतात. और उतना आगे क्या होने वाला है वो बातें मालूम आणि पड़ती. तुम्हाला आठवत असेल की पुढे काय होणार आहे किंवा राजा जो आराम देशाचा राजा जो काही आपल्या घरामध्ये बोलायचा, राजमहलात बोलायचा इस्रायल राजाच्या विरोधात, ते सुद्धा एलिशाला कळत होतं. और आगे क्या होने वाला है और आराम देश का राजा इस्राएल के राजा के विरुद्ध में क्या अपने शयन कक्ष में बातचीत कर रहा है वो भी एलिशा को मालूम पड़ जाता था. आणि तो इस्रायलच्या राजाला चेतावणी द्यायचा. और वो एलिशा इस्राएल के राजा को चेतावनी देता था. हालेलुया, हालेलुया. मला बघायचं, मला बघा, खाली बघू नका. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की आणि इस्रायलच्या राजाने ऐकलं पण ते. और इस्राएल के राजा ने वो सुना भी. तसंच ही बाई पण आहे. वैसे ही स्त्री भी. इस्रायलच्या राजाने एलिशाचं ऐकलं म्हणून खूप वेळा इस्रायलच्या राजाचा प्राण वाचवाय. और इस्राएल के राजा ने बहुत बार एलिशा को सुना, इसलिए इस्राएल के राजा के प्राण बचाए पण गए. त्याच रीतीने और उसी रीति आपण से पाहतो एक शून्यवासी स्त्री. और यहाँ पर हम देखें एक शून्यमी स्त्री. म्हणजे आपण सर्वात पहिलं जे वाचत आहोत और सबसे पहला जो हम पढ़ रहे हैं, एक आवाज. ज्या स्त्रीच्या मुलास अलिशाने जिवंत केले होते त्या स्त्रीला अलिशा म्हणाला. हा, आता ज्या स्त्रीच्या मुलाला जिवंत केलं तो आहे 4 अध्यायामध्ये. और जिस स्त्री के बेटे को अलिशा ने जीवित किया वो है 14वां अध्याय. त्याच अध्यायाचा 4 अध्याय. दूसरा राजा अध्याय 4. हा, आपण त्याच्यामध्ये पाहतो 8 वचनापासून. और 8वें वचन से हम वहाँ पर देखते हैं. त्याचं तिथे एक शुनेम नगरामध्ये एक बाई आहे. और सुनेम नगर में एक स्त्री है त्याबद्दल लिहिलेलं आहे की कुलीन आहे, चांगली आहे, और उसके बारे में लिखा है वो कुलीन है, अच्छी है, फालतू नाही, फालतू नहीं है, चालू नाही, चालू नहीं है, ती चांगली स्त्री आहे. वो अच्छी स्त्री इथे है. लिहिले हाच तो शब्द लिहिलाय जहा एक कुलीन स्त्री थी. आणि तिथे एक कुलीन स्त्री होती तिच्यात देवाची भक्ती होती. और उसने परमेश्वर की भक्ती आणि की. त्या नगरामध्ये जेव्हा एलिशा आला और उस नगर में जब एलिशा आया त्यावेळेला तिने एलिशाला आपल्या घरात थांबवलं, और उस समय उसने एलिशा को अपने घर में मान रखा. सन्मान केला, उसका मान सम्मान प्रार्थना किया, करून घेतली प्रार्थना करवा की आणि त्याला भोजन देऊन और उसको भोजन देकर हा, तो त्या घरातून तो निघून गेला. और वो उस घर से विदा हो गया. म्हणून त्या बाईचं वेलकमिंग आणि त्या बाईचं समर्पण, त्या बाईची प्रार्थना, त्या बाईची भक्ती बघून एलिशा सारखा सारखा त्या घरात जायचा. और उस स्त्री की पहुनाई, उस स्त्री का प्रार्थना का जीवन और उसका चरित्र देखकर एलिशा बारंबार उसके घर में आने जेव्हा लगा. पण त्याला पुढच्या गावात जायचं असेल और जब भी उसको आगे के गांव में जाना होगा त्या घरात येऊन थांबायचं. तो वो उस घर में आकर रुकता था. जेव्हा जेव्हा त्या गावात त्याचं काही काम नाही झालं, और जब जब उस गांव में उसका कुछ काम नहीं त्या करा गावात बरेच लोक होते और उस गांव में बहुत सारे लोग थे आणि सगळे एलिशाला ओळखत होते. और सब एलिशा को पहचानते थे. तो खूप फेमस झालेला आहे. तुम्ही 2-3 आठवड्यापासून बघताय. और मला माहिती आहे ऑलरेडी, जे हर सोमवार येतात त्यांना तरी हे माहीत आहे. और जो समोर आते हैं उनको मालूम है कि एलिशा बहुत फेमस हो चुका था. खूप फेमस झालेला, बहुत फेमस हो चुका त्यामुळे तो था लपलेला नव्हता. क्योंकि वो छुपा हुआ नहीं था. तरीही फिर भी तो ह्याच बाईच्या घरी जायचा. वो इसी स्त्री के घर में जाता आणि ती था बाई चांगली त्याची
स्वागत आणि भक्ती, देवाच्या चरणावर बसणं आणि त्याला जे भोजन दिलं पाहिजे ते सगळं ती बरोबर करत होती. और वो स्त्री अच्छी रीति से उसकी पहुनाई करना, भक्ति करना, प्रार्थना में बैठना बहुत अच्छी रीति से करती थी। आणि खरंच तिने हृदयाने केल्यामुळे देवाने तिला आशीर्वाद दिला. और सच में उसने दिल से करने के कारण परमेश्वर ने उसे आशीष दी। तिचं उत्पन्न वाढलं, उसका उत्पन्न बढ़ गया त्याच्या शेतीला चांगलं फळं आली. और उनकी खेती में अच्छी उपज आई। म्हणून तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं, और इसलिए उसने अपने पति से कहा, हा माणूस खरंच धर्मी आहे. और ये मनुष्य सच में धर्मी है। तेव्हापासून तो आपल्या घरी येतोय, और जब से हमारे घर में आता है तेव्हापासून आपलं उत्पन्न वाढलेलं आहे. और तब से हमारा उत्पन्न बढ़ गया घरात है। रेलचेल आहे, घर में रेलचेल है, सगळं काही आहे. सब कुछ है। का नाही आपण त्याच्यासाठी वरती एक रूम बांधावा? और क्यों ना हम उसके लिए ऊपर एक रूम बना कारण दें? तो सदैव ह्याच रस्त्याने जातो. और क्योंकि वो बारंबार इसी रास्ते से जाता है, तो भक्त आहे, वो भक्त है। त्याच्याबद्दल असं लिहिले तो सुन, वो बार बार हमारे यहाँ से जाया करता है नवोवचन, परमेश्वर का कोई पवित्र भक्त जन जान पड़ता है. त्याचा तो का तिने तो शब्द वापरला, कारण एलिशा चालू नव्हता. और उसने वो शब्द का इस्तेमाल क्यों किया? क्योंकि एलिशा चालू नहीं था, हा, तो फालतू नव्हता, वो फालतू नहीं था, त्याच्यात भय होतं. उसमें भय था। तो बायांना बघताना, वो स्त्री को देखते समय, माणसांना बघताना पुरुषों को देखते समय पवित्रतेने बघायचं. पवित्र रीति से देखा हे है। ह्या बाईला कळालं, और ये स्त्री को मालूम पड़ म्हणून गया तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं, और इसलिए उसने अपने पति से तो कहा मला भक्त जाणतो, कि वो एक वास्तव मनुष्य है पवित्र भक्त. और वो परमेश्वर का पवित्र भक्त आपण है। त्याच्यासाठी वरती एक रूम बांधले. तो हम उसके लिए ऊपर एक रूम बनाएंगे। आणि नवऱ्यालाही ही गोष्ट आवडली. और उस पति को भी वो अच्छी बात करी तिचा नवराही प्रार्थनेत बसत होता और उसका पति भी प्रार्थना में बैठ रहा था आणि ती सर्व काही नवऱ्याला सांगायची. और वो सब कुछ अपने पति को बताती आणि थी। वरती बघा, जसं तिने रूम बांधला, और देखो जब जैसे उसने रूम बांधा, नववचन, 10वा वचन, तेव्हा त्याच्यासाठी आपण धाब्यावर एक लहानशी खोली तयार करून एक खोली तयार केली. तेथे त्याच्यासाठी एक खाट टाकली, कारण झोपण्यासाठी. खाट कशासाठी? खाट घेऊन झोपण्यासाठी, आराम घेण्यासाठी. आराम म्हणजे मिळेल। जेव्हा जेव्हा तू चालत येशील, कशाने येशील, तू जेव्हा इथे थांबशील तर तू आराम कर, तुला या घरामध्ये आराम मिळावा. तू परकासारखा आला आणि गेला नाही, पाहिजे तेवढं. खाट कधी टाकतो, किती दिवस तू राहू शकतो. और ये हम तू किती दिवसासाठी तू इथं मुक्काम ठोकू शकतो, तुला जा मी म्हणणार नाही. और कितने भी दिन तू यहाँ पर रह सकता है, तू जा, मैं तुझे ऐसा कभी नहीं बोलूंगी। त्याचा अर्थ आहे खाट. और उसका अर्थ है बिछौना। बघा, तिने जे केलं ना त्याचं फळ तिला पुढे मिळालंय. और उसने जो कुछ किया ना उसका फल उसको आगे जाके आजचं मिला वचन है। आपल्याला तेच म्हणत आहे. और आज का वचन हमें यही कहता है, पुढे एक मेज, एक मेज म्हणजे टेबल, ज्याच्यावर तू बसू शकतो, देवाबरोबर संगती करू शकतो, सहभागिता करू शकतो, जेवू शकतो. तुला या टेबलावर सदैव जेवण मिळेल. तू या घरात झोपणंच फक्त नाही, तू या टेबलावर जेव्हा बसशील तुला जेवण मिळेल. और तुझे सिर्फ सोना नहीं, पर जब जब तू इस टेबल के ऊपर बैठेगा तब तक तुझे खाना मिलेगा। एक खुर्ची, आदर देण्यासाठी खुर्ची पाहुण्यांना दिली जाते, बसण्यासाठी मान सन्मानासाठी दिली जाते. व एक दिवा ठेवू। एक प्रकाश ठेवला, म्हणजे तू अंधारात राहू नको. तुझ्या घरामध्ये मी रूम ठेवलाय, सगळं दिलंय, आणि प्रकाशासाठी दिवा सुद्धा दिलाय, जो सदैव पेटत ठेवला. तू अंधारात राहणार नाही. चाचपडत की तुला काहीतरी या रूममध्ये त्रास झाला, तू निघून गेला आरामात. म्हणजे ह्या गोष्टी तिने केल्या होत्या. और ये सारी बातें उसने की तो थी। खूप खुश झाला. वो बहुत खुश हो जेव्हा गया। जेव्हा तो खाटेवर झोपायचा त्याला खूप आनंद भेटायचा. और जब जब वो बिछौने के ऊपर सोता था तब तो उसको आनंद मिलता त्याला था। पाहुणचार त्याचा चांगला होत होता. और उसकी पहुनाई अच्छी रीति से हो आणि रही ती थी। बाई कंटाळली नाही. और वो स्त्री को कंटाला नहीं आया। त्यालाही खूप आवडत होतं. और उसको भी वो बहुत अच्छा लगने लगा, त्यालाही माहित होतं ही बाई भक्त आहे. क्योंकि उसको भी मालूम नहीं ये स्त्री है, अच्छी है। म्हणून त्याने विचारलं, तुला काय हवंय माझ्यापासून? और इसलिए उसने पूछा कि तुझे क्या चाहिए मुझसे? राजाशी तुझं बोलणं करू का? और राजा से तेरी बात लगाओ क्या? ती म्हणाली, मी माझ्या लोकांमध्ये खुश आहे. उसने कहा नहीं, मैं मेरे लोगों में आणि खुश ती हूँ। निघून गेली. और वो चली गई। ती निघून गेली आणि त्यानंतर हा जो गेजीस, त्याच्याबरोबर जो सर्वंट आहे, और उसके बाद जो गेजी जो उसका सर्वंट त्याच्या है, हाताखाली काम करणारा, देखरेख करणारा, उसके हाथ के नीचे काम करने वाला, देखरेख करने तो वाला, म्हणाला, उसने कहा 5 वेळ 14. ती गेल्यानंतर अलिशाने गेहजीला विचारले, आपण तिच्यासाठी काय करावे? तो म्हणाला, तिला मूलबाळ नाही, व आता तिचा पतीही वृद्ध झाला आहे. हे का वाचले नाही, कारण तुम्हाला आता पण 8व्या अध्यायात जेव्हा पुन्हा जाऊ तेव्हा हा किती गरजेचा आहे, ही शब्द तुम्हाला कळेल. पण त्या गेजीने सांगितलं की हा म्हातारा आहे आणि ह्यांना मूल नाही आहे.
ऑलरेडी बूढ़ा हो चुका है, अभी इनको बच्चा नहीं है। आणि मग काय झालं, फिर क्या हुआ? त्याने शब्द दिला तुला पुढच्या वर्षात मूल होईल, और उसने शब्द दिया अगले साल तुझे बच्चा होगा। खरंच पुढच्या वर्षी तिला मूल झालं, और सच में उसे अगले साल बच्चा तिला हुआ, मुलगा झाला, उसको बेटा हुआ, मुलगा मोठा होऊ लागला, बेटा बड़ा होने लगा आनंदी वातावरण होतं, और आनंदी माहौल था। एलिशा येत होता, अलीशा आता था मुलगा भेटला म्हणून नातं तोडलं नाही, और बच्चा मिल गया इसलिए रिश्ता तोड़ा नहीं। ती छान त्या दासाच्या ती आधीनच होती, और उस दास के वंदना ही थे। पण अचानक त्या मुलाचं डोकं दुखायला पर लागलं, अचानक उस बेटे का सिर दुखने लगा बापाजवळ जाऊन बोलला डोकं दुखतंय, और पिता के पास जाकर बोला सिर में बहुत दर्द आणि है। काय झालं, और क्या हुआ? तो मेला, जेव्हा आईकडे गेला तो मेला, और जब वो माँ के पास गया तो वो बेटा मर तिला गया माहिती आहे हा मुलगा मेला आहे, और उसको मालूम है ये बेटा मर चुका है। सरळ ती गाडवावर बसून त्या दासाजवळ एलिशाच्याकडे ती गेली, और सीधा गले के ऊपर बैठकर वो एलिशा के पास गई। एलिशाने काय केलं, एलिशा ने क्या किया? काठी दिली, गेलीच्या हातात तुला रस्त्यात तुम्हाला वेलकमिंग करू नको, नमस्कार बोलू नको, कुठं चाललाय बोलू नको, सरळ जा आणि काठी त्या मुलाच्या वर ठेव, ते बाळ जिवंत होईल। और लाठी दी गेजी के हाथ में, उसको कहा तो रास्ते में जाते समय किसी से बातचीत नहीं करना, अभिवादन नहीं करना, कुछ भी मत करना, सीधा जाना और उस बेटे के ऊपर एक लकड़ी रख देना तो वो जीवित हो जाएगा। तुम्हाला सर्वांना माहिती आहे गेलीचा स्वभाव कसा आहे, और आप सबको मालूम है गेजी का स्वभाव कैसा त्याबद्दल है बोलायची काही गरज नाही, और उसके बारे में बोलने की कोई जरूरत मला नहीं है। त्याचं नाव उंच करायचं होतं, त्याच्या हातात त्याच्या स्वामीची काठी बघून लोक बोलले असते, अरे गेजी कुठे चाललास तू, अरे तुझ्या स्वामीची काठी, मग मी मेलेले जिवंत करायला चाललोय। और लोगों ने उसको बोला होगा कि गेजी तेरे हाथ में तेरे स्वामी की लाठी है, तो उसने बोला होगा हाँ मैं मरे हुए बेटे को जीवित करने जा रहा हूँ। हा एवढं मग आता बघ मी मेलेला जिवंत करतो काय, आज देख मैं मरे हुए को जीवित करता हूँ असं इसलिए। म्हणून तो किती जणांमध्ये बोलता बोलता किती वेळ लावला, और ऐसे उसने कितने जनों के साथ बातचीत करते करते कितना समय त्या लगाया। बाईने एलिशाचे पाय सोडले नाही, और उस स्त्री ने एलिशा के पैर नहीं छोड़े। जोपर्यंत तू चालत नाही येत नाही मी जाणार नाही। जब तक वो आता नहीं तब तक मैं जाऊंगी नहीं। एलिशा म्हणाला ही गोष्ट देवाने माझ्यापासून का लपवून ठेवली, और एलिशा ने कहा कि ये बात परमेश्वर ने मुझसे क्यों छुपा कर रही है। एलिशा तिच्याबरोबर गेला एलिशा उसके साथ गए आणि त्या मेलेल्या मुलाला जिवंत केलं और वो मरे हुए बेटे को जीवित किया आणि त्या मुलाला आपल्या आईच्या हातात दिला। और उस बेटे को उसकी माँ के हाथ में दे दिया। ती बाई, तो मुलगा आणि तिचा नवरा हे सगळे त्या दासाच्या एलिशाच्या अधीन होते। वो स्त्री, उसका पति, उसका बेटा, वो सब एलिशा के अधीनता में थे। म्हणून प्रियांनो, ज्या स्त्रीबद्दल आपण इथे वाचतोय 8व्या अध्यायात, ती स्त्री जिच्या मुलाला एलिशाने जिवंत केलं, त्या स्त्रीला काय सांगत आहे एलिशा की तू जा आणि 7 वर्ष इस्रायल या देशामध्ये अकाल पडणार आहे, तू इथे राहू नको, लोक मरणार आहेत। और जिस स्त्री के बेटे को एलिशा ने जीवित किया था, वो उसी स्त्री को एलिशा भी कहता है इस्राएल देश में अभी अकाल पड़ने वाला है, तो इसलिए क्या कर तू यहाँ मत रहे, दूसरे देश में चले जाओ। एवढा देवाचा चांगला संदेश असूनही त्या काळात लोक देवाला भडकवत होते और इतना अच्छा भविष्य होने के बावजूद भी लोग उस काल में भड़का रहे थे। देवाच्या विरुद्ध पाप करत होते, परमेश्वर के विरुद्ध में पाप कर रहे थे, बुरा काम कर रहे अकाल थे। आला म्हणजे दुष्काळ आला असाच येत नाही। और अकाल आया वो ऐसे ही नहीं आता। निर्गमन डिटोनॉमी व्यवस्था विवरणमध्ये अनुवाद अध्यायामध्ये 28 मध्ये लिहिलेलं आहे की दुष्काळ पाडेल, जेव्हा तुम्ही मूर्ती पूजा कराल, मला सोडाल, मला त्यागाल, तर मी तुमच्या देशामध्ये दुष्काळ देईल। और व्यवस्था विवरण अध्याय 28 में आप पढ़ सकते कि वहाँ पर लिखा है जब तुम मूर्ति पूजा करोगे, मुझे छोड़ दोगे, मुझे त्याग दोगे, तब मैं तुम्हारे देश में अकाल लाऊंगा। मी तुम्हाला 7 पटीने मी काय करेल, तुम्हाला श्राप देईल। और 7 गुना में तुम्हें श्राप दूंगा। दैव व्यवस्थामध्ये तर देवाचं वचन म्हणतं 26व्या अध्यायामध्ये, लेवी अध्याय 26 में परमेश्वर का वचन कहता है, लेवी अध्याय 26 अध्याय 26 त्याचं 18 उसका 18 आणि 19 18 और 19 लेवी दैव व्यवस्था 26 लेवी 26 आणि त्याचं 18, 19, 20 उसका 18, 19, 20 या उपरही तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही, जर तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला 7 पट शिक्षा करेन। किती पट? किती वर्षाचा आकार होता? 7 वर्षाचा दुष्काळ होता तो। 7 पटीने देवाने त्यांना शिक्षा दिली। पुढे मी तुमचा सामर्थ्याचा गर्व नाहीसा करेन आणि तुमचे आकाश लोखंडासारखे व पृथ्वी पितळेसारखी करून टाकेन। आकाश कसं करेल? लोखंडासारखं, कारण मग लोखंड आकाश असेल तर कसं पाऊस येईल, आशीर्वाद कसा येईल का? आज माणसांच्या पण जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद काय येत नाही। और मनुष्य के जीवन में परमेश्वर की आशीष क्यों नहीं आकाश आती? लोखंड आहे, आकाश
लोखंडासारखं आहे. और आकाश लोखंडी नहीं है लोखंडच आहे. आणि पृथ्वी कशी आहे? और पृथ्वी पीतल की जैसे जमीन जमिनासारखी. जमीन पीतल की जैसे म्हणून जमिनीतून जे आशीर्वाद भेटला पाहिजे, देवाकडून जो आशीर्वाद भेटला पाहिजे, तो का भेटत नाही? आज्ञा उल्लंघनामुळे. और जमीन से जो आशीष मिलनी चाहिए, परमेश्वर की ओर से जो आशीष मिलनी चाहिए, वो क्यों नहीं मिलती? आज्ञा उल्लंघन के कारण. तुमची मेहनत व्यर्थ खर्ची पडेल. तुम्ही जे कष्ट करता, घाम घालता, ते वायाच जाईल. कारण तुमची जमीन पिके देणार नाही व फळ झाडांना फळे येणार नाही. हा श्राप आहे आज्ञा उल्लंघनाचा. और ये श्राप है आज्ञा उल्लंघन का. इस्रायली लोकांनी देवाला चिडी सांगलं. और इस्राएल देश के लोगों ने परमेश्वर को चिढ़ दिलाई. देव पटकन श्राप देत नाही. और परमेश्वर तुरंत श्राप नहीं देव देता. पटकन शिक्षा करत नाही. परमेश्वर तुरंत शिक्षा नहीं मी करता. तुम्हाला सांगते, देव नोहाच्या काळात सुद्धा देवाने नोहाच्या काळातील लोकांना 120 वर्ष त्यांना काळ दिला होता मन फिरवण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी. और नोहा के काल में उन लोगों को परमेश्वर ने 120 साल दिए थे उनको पश्चाताप करने के लिए, मन फिराने के लिए, देवाकडे येण्यासाठी. परमेश्वर के पास आने के लिए. जहाजमध्ये जाईपर्यंत देवाने वेळ दिला. और उस जहाज में जाने तक परमेश्वर ने उन लोगों को समय दिया. नोहा प्रचार करायचा. और वहाँ प्रचार करना था. ऐकलं नाही और लोकांनी. लोगों ने सुना नहीं. ऐकलं नाही. सुना आता नहीं. हे जे आपण तुम्ही पाहता ना, या बाईला जसं एलिशाने सांगितलं, और जैसे हम यहाँ पर देखते हैं, उस स्त्री को एलिशा ने बताया. एलिशाने फक्त या बाईला नाही सांगितलं, और एलिशा ने सिर्फ स्त्री को नहीं बताया, बऱ्याच जणांना त्यावेळेला सांगितलं. बहुत से लोगों को उस समय पर बताया. लोकांनी विश्वास नाही ठेवला. और लोगों ने विश्वास नहीं रखा. हाच प्रॉब्लेम आहे लोकांचा. यही प्रॉब्लम है लोगों का. ही लोक देवाच्या दासांवर विश्वास ठेवत. और लोग परमेश्वर के दास के ऊपर विश्वास नहीं देवाचे करते. दास काही सांगतात, अनुकरण करायला सांगतात, ते ऐकत नाही. और परमेश्वर का दास कुछ बोलता है, कुछ अनुकरण करने के लिए बोलता है, लोग सुनते नहीं. कोण आपलं चांगलं घर सोडून परक्या देशात एका भाड्याच्या घरात राहून त्यांच्या अन्य जाती लोकांमध्ये कोण राहायला तयार होईल? और कौन अपना खुद का घर छोड़कर दूसरे के देश में जाकर, दूसरे घर में रहकर, भाड़े के घर में रहकर लोगों का कौन सुनेगा? नाही ना. पण ही बाई गेली. और ये स्त्री गई. या बाईने ऐकलं. इस स्त्री ने सुना. या बाईने एलिशाच्या आज्ञेचं पालन केलं. और इस स्त्री ने एलिशा की आज्ञा का पालन किया. देवाचा मान ठेवला, कारण तिच्या देवाचं भय होतं. परमेश्वर का मान रखा क्योंकि उसके अंदर परमेश्वर का भय था. म्हणून देवाने तिला, एलिशाने तिला सांगितलं, तू जा. तिला मोकळं केलं, तू कोणत्याही देशात जा, कुठेही जा, पण या काळात तू वाच, स्वतःला तुझ्या कुटुंबाला वाचव. और इसलिए एलिशा ने उससे कहा कि तू किसी भी देश में चली जा, पर इस दुष्काल से तू बच जा. या दुष्काळात स्वतःचं रक्षण कर, कुटुंबाचं रक्षण कर. अकाल में खुद की रक्षा कर, खुद की कुटुंब की रक्षा कर. आणि एलिशा खरंच या कुटुंबाला प्रेम करत. और एलिशा सच में इस कुटुंब को बहुत प्यार करता म्हणतात था. ना, देवाच्या दासाला काही केलं तर देवाचा दास खाल्ल्यानंतर बेईमान नाही होणार. और परमेश्वर के दास के साथ कुछ भी अच्छाई काम किया तो परमेश्वर का दास खाने के बाद बेईमानी नहीं करेगा. देवाने आणि देवाच्या दासाने ती आठवण ठेवली की ह्या बाईने देवासाठी आणि देवाच्या दासासाठी काय केलं. और परमेश्वर ने और परमेश्वर के दास ने ये बात स्मरण रखी कि उसने परमेश्वर के लिए और उसके दास के लिए क्या किया. म्हणून देवाने या एलिशाला सांगितलं, जा त्या बाईला सांग 7 वर्ष अकाळ पडणार आहे, दुष्काळ पडणार आहे. परमेश्वर ने एलिशा से कहा कि तू जाकर उस स्त्री को बता दे कि 7 साल अकाल पड़ने वाला है. त्या बाईने देवाच्या वचनानुसार पॅलेस्टीन देशात जे शत्रू होते तरी पण त्या देशात ती जाऊन राहिली. और उस स्त्री ने परमेश्वर का सुनकर पहले देश में जाकर वो शत्रु देश में भी वहाँ पर जाकर हो आपलं गई. घर भी बंद करून निघून गेली. अपना घर भी बंद कर वो चली आणि गई. आपल्या घरात त्या टायमाला ती श्रीमंत होती, कारण देवाने तिला श्रीमंत केलं. और उस काल में वो अमीर थी क्योंकि परमेश्वर ने उसको अमीर किया था. 14 अध्यायात तुम्ही वाचू शकता, एलिशा आणि शुनेमची धनी स्त्री असं हेडलाईन आहे. और आप पढ़ सकते हैं एलिशा और सुनेम की धनी स्त्री. ती धनी झाली और वो धनी देवाने थी. तिला श्रीमंत केलं. परमेश्वर ने उसको अमीर किया. देवाने एवढं तिला श्रीमंत केलं होतं, पण त्या श्रीमंतात ती भरपूर गेली नाही. और उस अमीरता में वो बहुत ही थी. आणि अशा रीतीने देवाने काय केलं, त्या कुटुंबाचं तारण केलं. और इस रीति से परमेश्वर ने उस कुटुंब को एलिशाने उद्धार किया. एलिशाच्या मार्गदर्शनाखाली एलिशा के मार्गदर्शन के तरह ती आणि तिचं कुटुंब सुरक्षित आहे. वो अब उसका कुटुंब सुरक्षित रहा. फक्त तिचा नवरा तिथे वाढला. और सिर्फ उसका पति उसका वहाँ पर ऑलरेडी मॅरिड तो म्हातारा होता. और पहले से वो बूढ़ा था. तर आपण 4 अध्यायात वाचलं अगोदरच. हम 14 अध्याय में हमने पढ़ा. तो म्हातारा होता, वो बूढ़ा था. या 7 वर्षात तो अजून म्हातारा झाला, आजारी पडला असेल, काही ना काहीतरी झालं असेल. फक्त हे दोघंच, आई आणि मुलगा, हे दोघेच राजाकडे दुहाई देण्यासाठी, आपल्या घराची आणि आपल्या जमिनीची माग करण्यासाठी ते आले होते. और सिर्फ माँ और बेटे ही उस राजा के पास दुहाई देने के लिए, अपनी जमीन के अपने घर की मांग करने के लिए उधर आए आणि थे. देवाची कृपा ह्या बाईवर बघ. और परमेश्वर की कृपा स्त्री के ऊपर की देखो. जेव्हा ती दुहाई द्यायला येणार आहे, और वो दुहाई देने के लिए आने ही वाली त्याच थी. दिवशी उसी दिन राजाला इच्छा झाली एलिशाने काय काय कामं केली ऐकण्याची. और राजा को इच्छा हुई कि एलिशा ने क्या क्या काम किए वो सुनने हे की. काय
देवाकडून झालं. और ऐसी हो गया लकीली हो गया ऐसा नहीं था, वो परमेश्वर की ओर से हुआ था. आणि लोक म्हणतात ना, अरे ते असंच झालं, असं काही नाही, असं देवाकडून नव्हतं. नाही, या सर्व गोष्टी देवाकडून होतात. और सब कुछ बातें परमेश्वर की ओर से होती. देव तिला विसरला नव्हता. और परमेश्वर उसे भुला नहीं था. देवासाठी तिने जे केलेलं ते विसरलं नव्हतं. और परमेश्वर के लिए जो कुछ उसने किया था इसलिए परमेश्वर भुला नहीं था. त्याच्यामुळे देवाने तिला आशीर्वाद दिला. और इसलिए परमेश्वर ने उसको राजामध्ये आशीष दी. इच्छा दिली. राजा के अंदर इच्छा दी. एलिशाने काय काय कामं केली हे ऐकण्याची. और एलिशा ने क्या क्या काम किए वो सुनने की. मदर आठवतो बदल याद है. आठवतो ना, जेव्हा त्याला फासावर टाकण्याची योजना बनवली, जब उसको फांसी में टांगने की योजना बनाई, राजाला झोप नव्हती. राजा को नींद नहीं आणि आई. म्हणून राजाला झोप आली नाही म्हणून इतिहास वाचायला सांगण्यात आलं. और राजा को नींद नहीं आई इसलिए इतिहास पढ़ने के लिए कारण बोला. इतिहास बोरिंग आहे और इतिहास बोरिंग है. आणि वाचायला एखादी लोकांना झोप येते. पढ़ने के लिए लेते तो लोगों को नींद आती है. म्हणून त्या टाइमात इतिहास वाचायला घेतलं. और इसलिए उस टाइम पे इतिहास पढ़ने के लिए पण गए. इतिहास वाचता वाचता सुद्धा त्याला झोप आली नाही, परंतु देवाने काम केलं. और इतिहास पढ़ने के बावजूद भी उसको नींद नहीं आई, पर परमेश्वर ने वहाँ पर काम काय किया. काम केलं? क्या काम किया. मला ऐकण्यात आलं की अरे एका मर्दबे नावाच्या एका यहुदी माणसाच्या द्वारे माझा जीव वाचवला गेला आणि त्याला काहीच देण्यात आलं नाही. और उसको याद है कि यहूदी मनुष्य के द्वारा उस मर्दबे के द्वारा मेरा प्राण बचाया गया, पर उसको मैंने कुछ भी नहीं दिया. हा, त्याच्या मोबदला काही त्याला दिला और नाही. उसका मोबदला उसको कुछ भी नहीं मिला. म्हणून त्याला त्याच दिवशी सगळं देण्यात आलं. और इसलिए उसी दिन उसको सब कुछ दिया गया. आणि जो फाशीचा फंदा होता त्याला त्याच दिवशी मारणार होते. और जो फांसी का फंदा था जिस दिन उसको मारने वाले हमान, थे, त्याच हमानाच्या द्वारे त्याची राज म्हणतात ना कवी मिरवणूक काढण्यात आली. और उसी के द्वारा हमान के द्वारा ही उसकी यात्रा निकली है. कारण तुम्हाला हे कधी कोइन्सिडेन्शियल म्हणतात ना, बाय चान्स झाले, असंच झाले नाही, हे देवाकडून झाले. और बाई चांस हुआ है ऐसा कुछ नहीं होता, वो परमेश्वर की ओर से होता है. देवाकडून झाले. परमेश्वर की ओर से हुआ है. म्हणून त्या ह्या राजाला सुद्धा काय झाली, इच्छा झाली की मला पण काय करावं, एलिशाची बघू बरं, कारण एवढा फेमस झालेला आहे एलिशा. ऐकावं त्याने काय काय केलं. त्याच वेळेला गेजी सांगत होता, एलिशा स्वामी गुरुने मेलेल्याला जिवंत केलं, और राजा को मुलाला जिवंत केलं, मी या डोळ्याने पाहिलं. त्याला गेजी कसा होती, बोलणारा होती, सांगणारा, कन्व्हिन्स करून सांगणारा. और उसी दिन राजा को इच्छा हुई कि एलिशा ने क्या क्या काम किए वो सुनने की. और उसी समय गेजी यही बात बता रहा था कि एक हमारा जो स्वामी है उसने एक मरे हुए व्यक्ति को जीवित किया, एक बेटे को जीवित किया. राजा असा खुर्चीवर सिंहासनावर बसता बसता मेलेल्याला जिवंत करणं एकदम शॉक गोष्ट आहे ना. और मरे हुए को जीवित करना एक बहुत शॉकिंग बात है. म्हणून आणि तेवढं ती आली राजा. और उसमें वो आई काय कशासाठी, किस बात के लिए. ती म्हणाली की माझी जमीन आणि माझं घर आणि माझी जमीन मला पुन्हा द्या. और मेरा घर और मेरा जमीन मुझे वापस त्या दो. काळामध्ये कसं घर आणि जमीन जर अशी पडीक असेल ना तर राजे लोक घेऊन टाकायचे. और उस काल में ऐसा है, अगर घर और जमीन ऐसी पड़ी है तो फिर वो क्या करते थे, राजा ले लेते थे. जर समजा त्यांचा तो नातेवाईक नाहीये, और समझो उनका कोई रिश्तेदार नहीं त्या है जमिनीवर हक्क गाजवायला आला नाही, और कोई जमीन के ऊपर हाथ चलाने के लिए नहीं तर आया, ते राजांना जळते. तो वो राजा को आता जाते. ही तोच रूल आहे. और अभी भी वही नियम जो है. जमीनची जमीन पडीक आहे आणि त्याच्यावर कुणाचं वाचा हक्क किंवा नाव नाहीये तर ती सरकारी खात्यात जाते, ज्याला आपण म्हणतो फॉरेस्टची जमीन किंवा सरकारी जमीन, याच्यामध्ये जाण्यात येते. तो रूल तेव्हापासून ते आतापर्यंत आहे. और वो रूल तब से लेकर अभी तक ऐसा ही है. आणि म्हणून ती राजा आणि राजाच्या हाताखाली ती गेली होती, तिचं घर आणि तिची जमीन. और वो राजा के हाथ के तले गई थी उसका घर और उसका जमीन. जसं तिला बघितलं लगेच तो म्हणा, हा हा हीच ती बाई, हाच तो मुलगा, तो मुलगा. और जैसे उसको देखा तो केजी ने कहा यही वो स्त्री और यही उसका बेटा है. तिला बघण्यासाठी तिला खरंय बाबा हे बोलतो खरंय का. और ये जो बोल रहे हैं वो सच है क्या. म्हणजे हो, उसने कहा हाँ बराबर है. त्याच्यामुळे तिला काय झालं, और इसलिए उसको क्या हुआ, देवाचा गौरव केला, और उसने परमेश्वर की महिमा की, देवाच्या दासाचा गौरव केला. परमेश्वर के दास की महिमा तिला की. तिचं घर पण मिळालं, उसको उसका घर भी मिला, जमीन पण मिळाली, और जमीन भी आणि मिला. या 7 वर्षात जे काही त्याच्यावरून आमदनी झाली ती सगळं तिला पुन्हा मिळालं. और 7 साल उसके ऊपर जो कुछ आमदनी हुई वो भी उसको मिले. तुम्हाला कळालं. म्हणून देवासाठी जेव्हा आपण काही करतो ना कधी उभ्यात जात नाही. जे काही गमवलेलं असतं ते पुन्हा मिळतं. और परमेश्वर के लिए हम जो कुछ करते हैं ना वो कभी व्यर्थ नहीं जाता. जो कुछ हमने गवाया है वो फिर से हमें मिलता है. आता ह्या आत्मीय आपण पुढच्या रविवारी पुढच्या सोमवारी बघू. आता फक्त आजच्या वचनानुसार देव तुम्हाला मला काय सांगतो.
और आज के वचन के अनुसार परमेश्वर आपको और मुझे क्या कहता है? एक देवासाठी उभे राहा, परमेश्वर के लिए खड़े रहो, देवासाठी काम करा, परमेश्वर के लिए काम करो, देवाच्या दासाचं ऐका. परमेश्वर के दास का सुनो. तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी, तुमच्या फॅमिली लाईफसाठी, तुमच्या काही वैयक्तिक जीवनासाठी किंवा वेगवेगळं तुम्हाला जी वचनं सांगण्यात येतात, शिकवतात ते ऐका, त्याचं पालन करा. और आपके कौटुंबिक जीवन के लिए, आपके जीवन के लिए जो कुछ वचन के द्वारा आपको बताया जाता है उन सब का आप पालन करो. जेवढं तुम्ही ऐकाल तेवढा तुमचा लाभ. और जितना आप सुनेंगे उतना आपका लाभ. जेवढे ख्रिस्ती तुमच्या घरात येतात तेवढं तुमच्या घराला आशीर्वाद भेटतो. और जितने मसीह लोग आपके घर में आते हैं उतने आशीष आपको त्या मिलता है. बाईच्या घरात एलिशा गेहजी हे येत होते, और उस स्त्री के घर में एलिशा और गेहजी आते थे, सतत येत होते, हमेशा आते थे. चिडचिडी नाही झाली. और वो चिड़चिड़ी नहीं हुई. म्हणाली नाही बाबा हा हमेशा येतो, और उसे ऐसा नहीं कहा हमेशा आता जेवण है, बनवावं लागतं, खाना बनाना पड़ता त्रास है, आहे, कितना तकलीफ काय है, काय करायचं, क्या क्या करता पैसे है, मोजले नाही. और पैसा नहीं गिरा. त्यामुळे तिने पूर्ण हृदयाने देवाची आणि त्याची सेवा केल्यामुळे देवाने तिचं उत्पन्नही वाढवलं आणि तिला मुलही दिली. देव कधी कुणाचा कर्जदार नाही. और उसने दिल से उनकी सेवा करने के कारण परमेश्वर ने उसको बेटा भी दिया और उसको परमेश्वर ने बहुत अमीर भी बनाया, क्योंकि परमेश्वर कभी भी किसी का कर्जदार नहीं रहता. तिने स्वतःच्या घराच्या वरती देवासाठी घर दिलं. और खुद के घर के ऊपर उसने परमेश्वर के लिए घर दिया. म्हणून लक्षात ठेवा, देवाने तिचं घर बांधलं. और परमेश्वर ने इसलिए उसका घर तरी बनाया. पण आपलं स्वतःसाठी काही गोष्टी ठेवून दिल्या तर देवाचा आशीर्वाद भेटत नाही. म्हणून देवासाठी आपलं सगळं द्या. और खुद के लिए हम जो कुछ बचा कर रखते हैं उसमें परमेश्वर हमें आशीष नहीं देता, पर अपना सब कुछ परमेश्वर को दे दो. कधी कधी आपलं घरही देवाला देण्यासाठी पुढे राहा. और कभी कभी अपना घर भी परमेश्वर को देने के लिए आगे बढ़े. प्रार्थना के लिए, सेवेसाठी, सेवा के लिए, आपलं घर पुढं करा. अपना घर आगे करो, तुमचं घर बांधलं जाईल, आपका घर बनाना तुमच्या गरजा पूर्ण केल्या जाईल. अपनी जरूरतों को पूरी की याचा जाए. एक चांगला अनुभव आहे ज्यांच्या घरात आज हाऊचर्च आहे. और उसका अच्छा अनुभव है आज जिनके घर में हाउसेस है. त्यांचं घर, त्यांचं लाईफ बघा पहिल्यापेक्षा किती ब्लेसेड झालेलं आहे, किती धन्य झालेलं आहे. और उनका जीवन आप देखो कि पहले से भी उनको कितना अभी आशीष मिली. देवाने त्यांना खूप, कधी कुणाचं कर्जदार नाही घडत, ते देतात, ते जे काही करतात देवाने ते त्याच्यावरती खूप साऱ्या पटीने त्यांना दिले. और वो जो कुछ करते, जो कुछ देते, परमेश्वर ने उनको क्या किया, बहुत आशीष दिया है. म्हणून सांगण्याचा उद्देश, तिने घर दिलं, बताने का उद्देश्य उसने घर दिया है ना, आपली जमीन दिली देवासाठी, और अपनी जमीन भी परमेश्वर देवाने की है. तिचं घर बनवलं परमेश्वर ने उसका घर बनाया आणि है. जे घर आणि जागा गेली होती और जो घर और जमीन उसकी गई थी ते पुन्हा मिळवून वो दिलं. फिर से उसको मिली. देवाने ते पुन्हा मिळवून दिलं. परमेश्वर ने फिर से उसको दिया. याचा अर्थ असा आहे की देव आपल्याला पुन्हा त्या गोष्टी देतो जे आपण गमावले, हरवले किंवा या जगात गेले, ते पुन्हा देव प्राप्त करण्यासाठी मदत करतो. और इसका अर्थ ऐसा है कि जो कुछ बातें हमने पिछले दिनों में गवाई है, जो हो गई, वो परमेश्वर हमें क्या करता है, फिर से हमें वो बातें दे देता है. आपलं झालेलं नुकसान देव भरपाई करून देतो. और हमारा जो नुकसान हुआ है उसकी भरपाई परमेश्वर हमें देव करता म्हणतो, है. जितनी हानी तेरी टिड्डियों ने की है वो सारी हानी में तेरी भर दूंगा. आणि जेवढी तुझी हानी या टोळाने केलेली आहे ती सगळी हानी मी तुझी भरून देईल. ये हमारा परमेश्वर है. आणि हा आपला देव आहे. हमारा परमेश्वर हमारी भरपाई वो भी दो गुना देने वाला परमेश्वर आणि आपला देव आपली भरपाई करतो, म्हणजे ते पण दोन पटीने करतो. है ना. इसीलिए तो देखो ना, उसे कैसे 7 साल से जो कुछ आमदनी उस जमीन से हुई थी वो सारी उसको मिली. म्हणून बघा, जी काही जमिनीवरती त्यांची आमदनी 7 वर्षामध्ये झाली होती ती पण तिला भेटली. ये है हमारा परमेश्वर. आहे आपला कि देव. उसके आगे के बारे में, उसके आगे के विषय में भी परमेश्वर ने फ्यूचर के विषय में जो प्लानिंग उसके लिए करके रखी है. आणि भविष्यासाठी पण देवाने तुझ्यासाठी प्लॅनिंग करून ठेवली. म्हणून आपलं जीवन कधी पण देवाला समर्पित और करायचं. इसलिए हमारा जीवन कभी भी परमेश्वर को समर्पित करो. त्यांनी पुढील गोष्टीचा विचार न करता देवासाठी केलं. और उसने आगे होने वाली बातों को न सोचकर उसने परमेश्वर के लिए सब कुछ किया. देवासाठी केलं, परमेश्वर के लिए किया. देवाने तिच्यासाठी योजना बनवली. परमेश्वर ने उसके लिए योजना बनाई. पुढील होण्यासाठी, म्हणून तर तिला 7 वर्ष तिथे पाठवून तिचं नुकसान नाही झालं. और इसलिए उसको 7 साल वहाँ पर भेजकर उसका नुकसान नहीं हुआ. तिला पुन्हा आल्या, तिचं घर पण भेटलं, उसको वापस आने के बाद उसका घर जागाही मिला, भेटली, जमीन भी मिली 7 वर्षाची आमदनी भेटली. और 7 साल की आमदनी भी मिली. आहे देव. ये परमेश्वर. नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद एलिशाचं रखो. ज्या लोकांनी ऐकलं नाही ते त्या दुष्काळात मेले. और एलिशा को जिन लोगों ने सुना नहीं वो लोग उस अकाल में मर गए. त्या काळातल्या राजाने एवढं ध्यान दिला नाही की एलिशाने भविष्यवाणी केली दुष्काळ येणार आहे, ते सुद्धा 7 वर्ष माहीत नाही केलं. और उस काल के राजाओं ने भी एलिशा की ओर इतना ध्यान नहीं दिया कि अकाल आने वाला है, उन्होंने ध्यान नहीं दिया. ह्या राजापेक्षा, ज्याला देव माहीत होता, तरी सुद्धा ह्या राजापेक्षा तो फिरून चांगला आहे. और इस राजा को परमेश्वर को मालूम था, पर फिर भी वो फिर उससे अच्छा है. का? क्यों? तो जरी देवाला जाणत नव्हता, और भले वो परमेश्वर को त्यांना जानना पडलेल्या था, स्वप्नाचा अर्थ जेव्हा योसेफाच्या द्वारे त्याला माहिती पडला, पर उसको पड़े हुए स्वप्नों का अर्थ जब उसको यूसुफ के द्वारा मालूम पड़ा त्याने त्या स्वप्नाला स्वीकार केला, और उसने उस स्वप्न का त्या स्वीकार अर्थाला किया स्वीकार केला. और उस अर्थ को स्वीकार किया. 7 वर्ष चांगलं
खूप पीक येईल, और 7 साल बहुत उपज आएगी पण त्याच्यानंतर 7 वर्ष दुष्काळ असेल. और उसके बाद 7 साल अकाल होगा आणि ते जे एवढं चांगलं पिकाचे दिवस विसरून जातील माणसं. और इतने अच्छे जो पीक का जो उपज है समय ना वो लोग भूल जाएंगे. आणि तसंच झालं ऐसे हुआ है. त्या राजाने योसेफाचं ऐकलं. और उस राजा ने यूसुफ का सुना तर ते जे जेवण अन्न जे कडधान्य सगळं त्यांनी संचय केलं. और उसका जो कुछ अन्न धान्य था वो सब उन्होंने जमा किया. तो चांगला आहे ना त्यापेक्षा फिरोज. और वो अच्छा है ना फिर त्याने योसेफाचं ऐकलं. इस्रायल देशाचा राजाला माहीत असून सुद्धा परंतु त्याने भविष्यवक्त्याचं ऐकलं नाही. और यहाँ पर इस्राएल देश के राजा को मालूम होने के बावजूद भी उसने एलिशा का सुना. तो करू शकत होता. और वो कर सकता था. बाहेरच्या देशातून माल आयात करू शकत होता. और बाहर के देश से जो माल था वो ले सकता था. घेऊ शकत होता. ले सकता था. त्याने केलं नाही. पर उसने किया नहीं. कारण का देवाने बुद्धी म्हणतात ना देवाला तो दुष्काळ करायचाच होता. और परमेश्वर को अकाल करना ही था. आणि त्या लोकांना शिक्षा करायचीच होती. और उन लोगों को शिक्षा करनी ही थी. पण जे निवडलेले देवाचे जे आहेत देव त्यांना शिक्षा करत नाही. और जो चुने हुए हैं उनको परमेश्वर शिक्षा नहीं करता. आज देवही तुम्हाला तेच सांगतो. और आज परमेश्वर भी आपको यही कहता है. देवासाठी झटा. परमेश्वर के लिए काम करो. हा. आणि देवाकडे येताना असा विचार करू नका माझं 1 दिवसाचं मजुरी जाईल, माझं 1 दिवसाचं काम जाईल, अरे पगार कमी होईल, पैसे कमी. देवासाठी आपण जेव्हा काही करतो 1 दिवस देतो तर त्याच्यात काही कमी होत नाही. और परमेश्वर के पास आते समय कभी भी ऐसा मत सोचना कि 1 दिन का मेरा पगार चला जाएगा, मेरा काम चला जाएगा. पर याद रखना जो कुछ हम परमेश्वर के लिए करते हैं वो परमेश्वर हमें वापस से देता भी है. एवढं यायचं और इतना आने का घर ऑफरिंग पण टाकायचं. ऑफरिंग भी डालने का. घरातले आमचे 4-5 सदस्य तर बापरे 50ची नोट गेली. और घर के 4-5 सदस्य तो 50 की नोट गई. 2 वेळाची प्रार्थना अटेंड करायची बापरे 2 वेळेला दान दशम जाणार. और 2 समय की प्रार्थना अटेंड करना मतलब 2 समय का दान दशम जाएगा. एवढे पैसे जाईल, आपलं बॅलन्स आहे, आपलं जे आपण केलेलं आहे बजेट ते बिघडून जाईल. और जो कुछ हमने बजट किया है वो सब बिगड़ जाएगा. देवासाठी कधीही कोणता बजेट बनवू नका. और परमेश्वर के लिए कोई भी बजट मत बनाओ. लक्षात ठेवा देवासाठी हमेशा पुढे राहा. और याद रखो परमेश्वर के लिए हमेशा आगे देवाला रहो. दिवस द्यायला पुढे राहा. परमेश्वर को दिन देने के लिए त्या आगे रहो. बाईने देवाला देण्यासाठी दिवस पण दिला, वेळही दिला आणि खर्च पैसेही दिले. और इसलिए परमेश्वर को अपना दिन भी दिया, समय भी दिया, सब कुछ दिया. आणि पैसेही दिले, पैसा भी दिया, आणि घरही दिलं. घर भी दिया. म्हणून देवाने कर दिला खूप पटीने दिलं और इसलिए परमेश्वर ने उनको बहुतायत से दिया आणि आशीर्वाद दिला. और आशीष दिया. हे नेहमी लक्षात ये ठेवा. हमेशा याद आज रखना. सांगायचा उद्देश तोच आहे. और उस बताने का उद्देश्य यही जर है. तुम्ही देवाला प्रेम कराल अगर आप परमेश्वर को प्यार करोगे तर देव तुम्हाला पुढे येणाऱ्या तुमच्या जीवनात कोणता दुष्काळ आहे, कोणती विपत्ती ते तुम्हाला मार्गदर्शन करून तुम्हाला त्या दुष्काळात वाचवेल. तो आगे होने वाली जीव आपकी जीवन में दुष्काळापासून वाचवेल. और जो कुछ आपके जीवन में आकार होने वाला है उसमें परमेश्वर आपको मार्गदर्शन कर उस आकार से आपको बचाएगा. म्हणून देवाशी चांगलं नातं ठेवा. और इसलिए परमेश्वर से अच्छा देवाला रिश्ता जोडून राहा. परमेश्वर को जोड़कर आज रखो. हेच सांगायचं या शुनेमी स्त्रीच्या द्वारे देव चांगला शिकवतो. एलिशाच्या द्वारे शिकवतो की देव जे सांगतो ऐका. और सुनेमिन स्त्री की तरह एलिशा की तरह परमेश्वर आपको यही सिखाता है. परमेश्वर जो कुछ बोलता है वो सुनो. आपल्याला इडियट बॉक्स ऐकू नका. और इडियट बॉक्स आपला इडियट बॉक्स कधी कधी आपल्या मनात टाकेल कशाला काय जायचंय सुतियारांना गेल्यावर जाऊ. और कभी कभी हमारे मन में डालेगा क्या जाने का उससे अच्छा काय हम जायचंय चर्चला उशिरा जाऊ, आरामात जाऊ. चर्च में हम लेट जाएंगे, आराम से हा आपला जाएंगे. इडियट बॉक्स. और ये हमारे इडियट बॉक्स. आपल्याला मूर्ख त्याला म्हणून मूर्खाचे विचार देतो. और वो हमारे मन में मूर्ख की सोच विचार आता है. आराम से जाएंगे. वचन भेटलं ना, वचन मिला ना, हे टिकून आलं ना, बस झालं. शब्द झाला आपला. शब्द हुआ हमारा. आपल्या एक एक विचारांना आणि आपल्या चालचलनाला देव ओळखतो. त्या बाईला असा आशीर्वाद का मिळाला कारण देवाने तिचं, तिच्या नवऱ्याचं, तिच्या मुलाचं आतला भाग जाणवत होतं. और स्त्री को इतना आशीष क्यों मिला क्योंकि परमेश्वर उस स्त्री के, उसके बेटी का और उसके पति का दिल जानता था. आपल्यालाही देव ओळखतो. और परमेश्वर हमें भी पहचानता है. सांगतं ते योहानाच्या पत्रामध्ये परमेश्वर हमारे मनों को जानता है और हमारे मन में क्या चलता है, कौन सी सोच निकलती है, कौन से विचार निकलते हैं, वो सब परमेश्वर जानता है. आणि देवाच्या वचन म्हणते की देवाला आपल्या सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत. आपण जे काही विचार करतो ते सर्व देवाला माहीत असतात. सगळी गोष्ट देव जाणतो. हर एक बात परमेश्वर जानता है. म्हणून आपले विचार चांगले ठेवा. जैसे अपने दो विचार अच्छे हो. देवासाठी प्रेम करा. परमेश्वर को प्यार करो. हा आजचा सांगण्याचा उद्देश. और ये आशा बताने का आणि आता उद्देश्य. देव तुम्हाला हे सांगतो और अभी आज परमेश्वर आपको आजच्या ये या वचन- वचनानुसार आज की सोचन के तुम्ही पण अनुसार राजाकडे तुमची दोघाही द्या. और आप भी अपने राजा के पास दुहाई दो. ही
ज्या एलिशाने म्हटलेलं तुझ्याबरोबर राजाबरोबर तुझी गोष्ट चालू का, ती काय म्हणाली? नको. बरोबर है। और जिस एलिशा ने उसको कहा था कि मैं तेरी बात राजा से चलाऊंगी, तो उसने कहा था नहीं चाहिए। पण बघा, एक वेळ अशी आली की ती राजाच्या समोर आली, और देखो एक समय ऐसा है कि वो राजा के सामने आई, पण ती आपलं घर आणि जमिनीसाठी। और वो अपने घर अपनी जमीन की आज है। देवही देवाच्या समोर आपला राजा येशू आहे। और आज हमारा राजा यीशु मसीह है, तो तुमचं जे काही दिले ते तुम्हाला पुन्हा देईल। और आपको जो कुछ दिया है वो परमेश्वर आपको वापस तुमची देगा। जमीन गेली आहे का? आपकी जमीन गई है तुमचं क्या? घर गेलंय का? आपका घर गया नहीं गया? तुमची जमिनीला तुम्ही लुटलंय का? आपकी जमीन को किसने लूटा ते सगळं है? पुन्हा देईल। परमेश्वर फिर से आपको वो देगा, तोच देव आहे तो। और वही परमेश्वर भी बदलता है। तो कभी बदलत नहीं। वो आज और कल और युगानुयुग एक साथ। तो आज का युगाने एक सारखा आहे। परमेश्वर के लिए कोई बात कठीण नहीं। देवासाठी कोणती गोष्ट कठीण आपका नाही। जितना नुकसान हुआ है जेवढं तुमचं नुकसान झालंय वापस रिटर्न देगा। आणि रिटर्न पुन्हा भेटेल। मांगेंगे? मागूया, नहीं हुआ है तो कोई बात नहीं, आणि नाही झालं तर काही हरकत नाही, लेकिन हुआ है क्या? पण झालंय का? जमीन किसी ने आपके नाम पे हुई नहीं, आपकी जमीन आपको मिली है क्या? आपका घर आपको चाहिए क्या? है ना? हाँ, तो खड़े हो जाएंगे, उभे राहूया, हम प्रभु से प्रार्थना करेंगे, आपण देवाकडे प्रार्थना उससे करूया, विनती करेंगे। त्याच्याकडे विनंती और करूया। कितने साल हुए आपका घर और आपका जमीन आपसे दूर किया गया है, उतने साल की आमदनी भी मांगे। आणि किती वर्षांपासून तुमचं नुकसान झालेलं आहे ते सर्व आमदनी तुम्ही मागा, उस बदले में इतने साल का मुबदला परमेश्वर से मांगे, आणि त्या बदल्यात एवढ्या वर्षाचा जो मोबदला आहे तुम्ही देवाकडे मागा, जो आपका प्रभु आपको देगा, जरूर देगा। आणि देव तुम्हाला धन्य आंखों को करेल। बंद करो, डोळे बंद करा, अपने हाथों को जोड़ो, आपल्या हातांना राजा राजा से बात करो, आणि राजाकडे बोलणं अपने करा, घर के लिए प्रार्थना करो, आणि तुमच्या घरासाठी प्रार्थना अपनी करा, जमीन के लिए, तुमच्या जमिनीसाठी, आपका जो नुकसान हुआ उसके लिए, तुमचं जे काही नुकसान झालं और त्यासाठी, इतने कितने साल से हुआ है उसकी भरपाई प्रभु से मांगे। आणि किती वर्षांपासून झालेलं आहे त्याची भरपाई तुम्ही त्याच्याकडे मागा, आज वही परमेश्वर है, वो देने के लिए तैयार है। आणि आज तो देवा आहे तो देण्यासाठी तयार जितना आहे। शैतान ने तुमको लूटा है वो सब प्रभु देगा। आणि जेवढं शैतानाने तुम्हाला लुटलंय देव तुम्हाला देईल, इतने साल से लूटा है वो भी प्रभु को बोलो इतने साल की भरपाई मुझे चाहिए। आणि किती वर्षांपासून लुटलेलं आहे ते पण देवाला सांगा, प्रभु एवढ्या वर्षांपासूनची भरपाई मला ये पाहिजे, प्रभु इस जरूर आज वो हमारे बीच में है। आणि तोच देव आज आपल्यामध्ये आहे, वही परमेश्वर हमारे बीच में है। तोच देव आपल्यामध्ये आहे, वो कहता है मैं दे दूंगा। आणि तो म्हणतो मी देईन। जैसे वो शूनेम स्त्री को दिलवाया, जसं त्याने शुनेम स्त्रीला दिलं, वही मैं हूँ, तोच मी आहे, आज भी हूँ, आजही आहे, कल भी रहूंगा। आणि उद्या पण तोच और तुम्ही तुम्हें देता रहूंगा। आणि तुम्हाला देत राहील। बस मांग, फक्त माग, मैं तुझे भर दूंगा। मी तुला भरेन। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते। पिता आप राजा हो प्रभु, आप राजाओं के राजा हो प्रभु, आप सर्वशक्तिमान शक्तिशाली पिता परमेश्वर हो, और हम आपके सामने आपकी प्रजा बनकर आए हैं, आपके बेटे बेटियां बनकर आए हैं। मेरे पिता जैसे वो स्त्री ने राजा से दुहाई दी और उसका घर और उसकी जमीन वापस दे दी गई, और 7 साल में जितनी आमदनी हुई वो भी वापस उसे लौटा दी गई, वैसे ही प्रभु तेरे इन बच्चों की भी प्रभु जो घर से और प्रभु जमीन से और प्रभु पवित्र पिता जो जो प्रभु इन्होंने जो प्रार्थना किया है वो सब वापस इन्हें मिले प्रभु, जो कुछ इनका इनसे दूर किया गया छीना गया वो सब इन्हें वापस मिले प्रभु, यीशु के नाम से मांगते मेरे मान पवित्र पिता, वो भी इतने साल से वो भी आमदनी इनको मिले प्रभु, भुगतान मिले प्रभु, भरपाई हो प्रभु, ये हमारी विनती हमारी प्रार्थना है। इन सभी को आपके रूप तले लाते, करुणा दया मांगते, छेड़ा हुआ हाथ मांगते, आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते। जैसे आपने कहा ना, जो हानि तुम्हारी हुई है इन टीडियों से वो सारी हानि में तुझे भर के दे दूंगा। तो प्रभु इनका जितने जनों से जो जो नुकसान हुआ कितने सालों से वो सारा भरपाई मिलने के लिए मदद करना। जैसे ही आपके पास आए हैं प्रभु इन्हें आशीषित करना, प्रभु रक्षा करना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, दया रखना प्रभु। मेरे महान पवित्र पिता इस वचन के अनुसार आज जो इन्होंने सुना है
प्रभु पवित्र पिता हमेशा आपकी सेवा के लिए खड़े रहने के लिए मदद करना। अपने पास कुछ न रखकर आपकी सेवा के लिए वो घर, जमीन, पैसा सब कुछ लगाने के लिए मदद करना, ताकि प्रभु पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर तू कभी इनका कर्जदार नहीं रहेगा। जितना ये करेंगे उतना तू प्रभु को देता जाएगा। धन्यवाद देवी पिता, इन सबको यीशु के नाम से कवर कर दो। करुणा दया मांगती हूँ, छेदा हुआ हाथ मांगती हूँ, आपकी आशीष मांगती हूँ। धन्यवाद देवी पिता, प्रभु यीशु के नाम से आमीन।